हिंदू पंचांगानुसार 2026 हे वर्ष खगोलशास्त्रीय आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाचे ठरणार आहे. या वर्षात नेहमीप्रमाणे 12 महिने नसून एकूण 13 महिने असणार आहेत. यंदा पंचांगात ज्येष्ठ महिना दोनदा आला असून या वाढीव महिन्यालाच आपण अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखतो. या अतिरिक्त महिन्यामुळे यंदाच्या वर्षातील सर्वच प्रमुख सण उत्सवाच्या तारखांमध्ये मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. कालपासून अधिक मासाला सुरुवात झाली. हिंदू पंचांगानुसार यंदाचा ज्येष्ठ महिना हा अधिक मास म्हणून गणला जात आहे. या विशेष महिन्याची सुरुवात कालपासून झाली असून या महिन्याचा शेवटचा दिवस 15 जून 2026 असेल. या एका अतिरिक्त महिन्यामुळे यापुढील सर्वच मुख्य सण साधारण 15 ते 20 दिवस पुढे ढकलले गेले आहेत. यानुसार यंदाचा रक्षाबंधन सण 28 ऑगस्ट रोजी तर दीपावली थेट 8 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. अधिक मास येण्यामागे एक निश्चित खगोलशास्त्रीय आणि गणिती कारण आहे. सूर्यवर्ष आणि चंद्रवर्ष यांच्यातील दिवसांची तफावत भरून काढण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. सौरवर्ष साधारण 365 दिवसाचे असते. चंद्रवर्ष सुमारे 354 दिवसाचे असते. यामुळे दोन्ही वर्षामध्ये दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक साचत जाऊन 3 वर्षात साधारण 32 ते 33 दिवसांचा होतो. हाच काळ संतुलित करण्यासाठी दर 3 वर्षांनी हिंदू पंचांगात एक जास्तीचा महिना जोडला जातो, ज्याला अधिक मास म्हणतात. या महिन्याला धार्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. या काळात काय करावे आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचे काही नियम शास्त्रात सांगण्यात आले आहेत. विष्णू उपासना. अधिक मासाचे अधिपती भगवान विष्णू आहेत, म्हणून याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. या काळात विष्णूची उपासना आणि मंत्रजाप करण्याला विशेष महत्त्व आहे. दानधर्म. या महिन्यात दान धर्माला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेषतः गरजूंना अन्नदान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. श्रीमद भगवद्गीतेचे वाचन किंवा श्रवण करणेही या काळात अत्यंत लाभदायक ठरते. या गोष्टी या महिन्यात वर्ज्य आहेत. मंगल कार्ये. शास्त्रानुसार अधिक मासात वैयक्तिक सुखासाठी केली जाणारी काम्य कर्मे म्हणजेच मंगल कार्ये वर्ज्य मानली जातात. त्यामुळे विवाह, मुंज, गृहप्रवेश आणि नामकरण यासारखे मोठे सोहळे या काळात करू नये. नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा मोठी आर्थिक गुंतवणूक करणे या काळात टाळावे. तामसी आहार पूर्णपणे टाळून सात्विक जीवनशैलीचे पालन करावे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.